एनडीएनं गाठला बहुमताचा आकडा। एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीचा 232 जागांवरती विजय। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएतल्या घटक पक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित असतील। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे स्वतः हजर राहणार। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं। दिल्लीतल्या बैठकीनंतर उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक। बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का। बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणेंनी पाडला। फेर मतमोजणीची पंकजा यांची मागणी फेटाळली। रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप। निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार। तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा। तिसऱ्या टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणणार तर एनडीएवरती विश्वास व्यक्त केल्याबद्दल मानले लोकांचे आभार। महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून महायुतीला धोबी पछाड। महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 जागा। मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला। सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या मोदींचा जनतेकडनं पराभव। सामनामधून टोला। राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी। 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी। कौल मराठी मनाचा। नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि नारायण राणे या 3 कॅबिनेट मंत्र्यांचा विजय तर रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील या 3 केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव। इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा। भाजपवरती चिडलेले आमच्या सोबत येतील। उद्धव ठाकरेंना विश्वास। पुणे आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी तर पावसामुळे धानोरी भागातल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। T20 वर्ल्ड कप मधला भारताचा आयर्लंड सोबत पहिला सामना। न्यूयॉर्क मधल्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवरती सामना रंगणार। नोवाक जोकोविच फ्रेंच ओपन मधनं बाहेर। गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याची घोषणा। जोकोविचच्या माघारीमुळे कॅस्पर रूड उपांत्य फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।